मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे संडे, म्हणजे 31 मार्च आहे आज, आणि काल आमच्या इकडे रंगपंचमी झाली आणि खूप बरेच कलर खेळलो आम्ही। तर त्याचा तुम्हाला अजून इफेक्ट दिसतच असेल की सगळं, आणि हे ओठांवरती पण तेच आहे कलरचं, जे आपल्या ओठांची डेड स्किन असते त्याच्यावरती कलर कसा जाऊन बसला ते समजना, आणि ओठांचा भाग असल्यामुळे तिथं काही मला घासता पण येईना, तर म्हटलं जेव्हा जाईल तेव्हा जाईल ती डेड स्किन। तर आज आहे संडे, आणि मागच्या संडेला मी इकडे आले होते संध्याकाळच्या टायमिंगला बीडवरून। मग त्याच्यानंतर आमचं काही जाणंच झालं नाही बाजारात, आणि मग आठवडाभर असंच वरण कर, खिचडी कर, कधी पिठलं, कधी सोयाबीन, असंच रुटीन चाललं होतं। म्हणजे आठवडाभर भाजीपालाच नव्हता, आणि काही जर दारावरती आलं तर तेवढ्यापुरत्या भाजी घ्यायची आणि करायची। तर मग ह्या म्हटलं आज तर काही कोणत्याही हालतीत भाजीपाला आणावाच लागणार आहे। तर आज जाणार आहे मी भाजीपाला आणायला, बघू मी जाते का हो जातात, तर दोघांपैकी एक जण भाजीपाला घेऊन येईल। तर म्हटलं मग भाजीपाला आणायचा आहे तर मग फ्रीज पण क्लीन करून घेऊयात, कारण 8-15 दिवस झालं असंच त्याच्यामध्ये पण चालू आहे, काही क्लिनिंग वगैरे नाही। तर म्हणून म्हटलं आता क्लीन करावं आणि मग नंतर त्याच्यामध्ये भाजीपाला आणल्यानंतर भरून ठेवावा। त्यासाठी मग मी म्हटलं फ्रीज क्लीन करतीच आहे, तर तुमच्यासोबत पण फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करूयात। तर मी फ्रीज तर आतून क्लीन करणारच आहे, आणि वरती पण फ्रीजच्या वरचं पण सगळं साफसफाई करणार आहे का, आणि तेच म्हटलं मग तुमच्यासोबत शेअर करूया की कसं काय मी करते। तर या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे, आणि बाऊलमध्ये 1 ग्लास होईल एवढं पाणी घातलं, आणि या पाण्यामध्ये आता मी घालत आहे जे आपलं मशीनचं लिक्विड असतं। माझ्याकडं फ्रंट लोड मशीनचं लिक्विड आहे, एरियलचं मॅटिक। तर हेच मी यामध्ये थोडंसं काचेसाठी आणि फ्रीजसाठी मी कोलिनचा वापर न करता ह्याचा जास्त वापर करते। कोलिनचा पण कधी कधी वापर करते, पण जेव्हा काही स्टेन, डाग वगैरे असे काढायचे असतील तर मी ह्या लिक्विड असं बनवते आणि याचाच जास्त वापर करते। बिलीव मी, याने खूप सुंदर निघतात सगळे डाग वगैरे, जास्त मेहनत करायची गरज नाही पडत। तर आता मी या ठिकाणी फ्रीज क्लीन करण्यासाठी आलेले आहे। तर खाली मी उभारण्यासाठी एक डब्बा घेतला आहे, कारण माझ्या फ्रीज बरंच उंच आहे आणि मग माझी हाईट नाही पुरत त्या फ्रीजवरती, म्हणून मी खाली एक उभा राहण्यासाठी डब्बा घेतला। आणि फ्रीजवरती आपलं कितीही आपण ठरवलं की याच्यावर एक्स्ट्राचं काही नाही ठेवायचं, तरी येता जाता हे ठेव ते ठेव होतंच। जरी आपण नाही ठेवलं तर घरातलं दुसरं कोणीतरी ठेवतं, पण मग ते फ्रीजवरती राडा जमा होत जातो असाच। तर मग या ठिकाणी मी अगोदर ते सगळं जे काही एक्स्ट्राचं होतं ते काढून घेते, आणि आता मी ह्याच्यावरती फक्त स्पाइस रॅक आणि जे पिल्लूच्या खाऊचे डबे असतात तेच मी यावरती ठेवणार आहे। आणि त्यामुळे सगळं आता मी साफ करते। वरचा सरफेस अगोदर एक अशा छोट्याशा ब्रशच्या साहाय्याने त्याच्यावरची सगळी धूळ मी काढून घेते। धूळ इन द सेन्स म्हणजे होतीच, किती नाही म्हणलं तरी, जरी दर आठवड्याला आपण हे साफ केलं तरी ती धूळ कुठून येते काय माहिती, पण ती होतीच। ती प्रत्येक गोष्टीवर अशी धूळ जमा होती की जसं काही 15-15, 20-20 दिवस आपण काही साफ करत नाही असं। त्यामुळे मला ते सारखं, म्हणजे माझ्या घरात खूप जास्त धूळ येते, त्याच्यामुळे मला ते सारखं म्हणजे आठवड्याला जरी म्हणलं तरी अशी क्लिनिंग करावीच लागते। तर या ठिकाणी मी जाळी काढायचा झाडू पण घेतला। मी म्हटलं तिथलं साफ करतेच आहे तर मग तिथल्या लगेच चाळ्या पण काढून घ्या, कारण मी आता एक पार्ट मी किचनचा म्हणा, घराचं म्हणा, एक पार्ट घेते रोज, की गुढीपाडव्यापर्यंत माझं सगळं घर मी आता क्लीन करून घेणार आहे। त्याच्यामुळे मग हे सगळं साफ करून घेते। आता आज तर आठवडी बाजार आणणारच होते, पण त्यात आता महिना पण संपलाय, तर किराणा पण भरपूर माझा संपलेला आहे। तर मग मी किराणा पण भरणार आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच की मी कशा पद्धतीने
किराणा भरते किंवा कशी यादी करते, यादी करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवते किंवा एक्स्ट्राच्या ज्या वस्तू असतात त्या म्हणजे ज्या आपल्याकडनं एक्स्ट्रा येतात कधी कधी घरात शिल्लक असतात, तर मग मी त्यासाठी काय काळजी घेते की जेणेकरून आपले एक्स्ट्राचे पैसे पण खर्च नाही व्हावेत आणि महिनाभर आपल्याला सामान पण कसं पुरलं जाईल अशा पद्धतीने मी किराणा भरणार आहे. तर मी ते पण नक्की तुमच्यासोबत शेअर करेन की मी कशा पद्धतीने यादी करते किंवा किराणामध्ये मी काय काय आणते. तर बघू आता किराणा कुठून भरायचा तो ह्यावेळेस मी म्हणत होते की डीमार्टमधूनच सगळा किराणा भरू, कारण मी दरवेळेस काय करते, जो रेग्युलर आपला किराणा असतो तो आपल्या किराणा दुकानातून भरते आणि जे काही एक्स्ट्राचं असतं जे डीमार्टमध्ये स्वस्त भेटतं किंवा किराणा दुकानात भेटत नाही त्या गोष्टी मी डीमार्टमधून आणते. तर ह्यावर्षी ह्या महिन्यात माझं असं चाललं आहे की पूर्ण किराणा डीमार्टमधूनच भरावा. तर बघू आता आहोंचं पण मत घ्यावं लागेल की कसं पूर्ण इकडून भरायचं की तिकडून, कारण का डीमार्टमध्ये जर गेलं तर वेळ पण भरपूर लागेल, त्यात पिल्लू आणि ते सगळं मॅनेज करा मला एकटीला होणार नाही, मग त्यासाठी मला आहोंची मदत लागेल. मग त्यांना कधी सुट्ट्या वगैरे आहेत काही सांगता येत नाही, म्हणून मग जर किराणा दुकानातून भरला तर त्यांचं काही नाही, तिथं यादी नेऊन दिली का अहो येताना घेऊन येतात ते किराणा. पण जर डीमार्टमधून आणायचं झालं तर सगळं मलाच करावं लागेल मॅनेज, कारण डीमार्टमध्ये आहोंना नाही आवडत जास्त यायला आणि जरी आले तरी ते खूप वैतागतात, कारण पिल्लूला पण सांभाळायचं, परत तिथून एवढं सगळं घेऊन येणं ते, त्यामुळे मग बघू कुठून भरतोय ते. आणि आता मी वरतून पूर्ण फ्रीज क्लीन करून झालं, त्यानंतर फ्रीज ऑफ केलं म्हणजे बटन त्याचं बंद केलं आणि मग त्याला आतून क्लीन करायला घेतलं, कारण असं म्हणतात की फ्रीज जेव्हा जेव्हा आतून क्लीन करायचं असेल तर तेव्हा ते बंद करूनच करावं, नाही तर करंट वगैरे बसण्याची भीती असते आणि लाईट पण वाया जाते. फ्रीज उघडं ठेवलं तर ते डबल स्पीडमध्ये लाईट खेचल्या जाते आणि त्यामुळे मग फ्रीज बंदच करून ठेवला. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर वरचं जे डीप फ्रीज आहे ते मी क्लीन करून घेते. तिथं ह्या सेक्शनमध्ये मी पिल्लूचे चॉकलेट्स वगैरे असतात त्याच्यामुळे त्याचे ते डाग पडलेले आहेत, म्हणजे डेअरी मिल्क वगैरे असतं फोडलेली असली तर मग त्याचे जे डाग असतात त्याचे जे कण असतात ते खाली पडतात आणि ते तसे चिटकून राहतात आणि मग त्यामुळे ते त्याचे डाग पडतात. तर मग मी या ठिकाणी ते पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. हे सेक्शन खूप आवडतात मला माझ्या फ्रीजचे, छान आहेत छोटेसे, आणि काही पण असं छोटंसं असेल तर त्यात ठेवता येतं कॉम्पॅक्ट. ते लटकवण्यासाठी पण वरती असे 2 हुक दिलेले आहेत, पण मी आत्तापर्यंत तिथं काहीच लटकवलं नाही, कारण काय लटकवणार ना आपण फ्रीजमध्ये. तर छान आहे डीप फ्रीज पण. तर या ठिकाणी मी सायचा डबा पण डीप फ्रीजमध्येच ठेवते आणि हे आहे अमूलचं बटर जे मी डीमार्टमधूनच आणलेलं आहे. आणि त्यानंतर जे वरचेवर म्हणजे तसं तर माझं पूर्ण डीप क्लिनिंग आत्ताच झालं होतं 15 दिवसांपूर्वी, त्यामुळे मग मी फक्त वरचेवर सगळं क्लीन करून घेते आहे. जे आपल्या आईस क्यूबचा ट्रे असतो तो पण त्यातच असतो आणि त्यानंतर जो एक ट्रे असतो तो तर मी यूजच नाही करत, पण आता तो बाहेर ठेवून कुठं ठेवणार म्हणून तो फ्रीजमध्येच ठेवून दिलेला आहे. आणि जे आईस्क्रीम्सचे मोल्ड असतात ते पण आता उन्हाळा लागला का ते बरोबर डीप फ्रीजमध्ये येतात, पण अजून काही मी उन्हाळ्याची आईस्क्रीम अजून बनवली नाही, त्याच्यामुळं ते अजून बाहेरच आहेत आणि ज्या वेळेला बनवेल त्यावेळेला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर वरचा पूर्ण सेक्शन क्लीन करून झाला. तर आता त्यानंतर आता मी आलेली आहे खालच्या सेक्शनकडे खूप या दिवसांमध्ये राडा झाला, कारण माझं पिल्लूचं दुखत होतं त्यामुळे माझं जास्त लक्षच नव्हतं, जे येईल ते नुसतं ठेवत गेले. तर ही बॉटल जी दिसते त्यामध्ये मी ORSचं पाणी करून ठेवलेलं आहे आणि ORS भरपूर आहेत, कारण त्याला ना लूज मोशनचा त्रास झाला होता आणि वॉमिटिंगचा पण, मग त्यामुळे त्याच्या शरीरातलं पाणी भरपूर प्रमाणात गेलं होतं आणि त्याच्यासाठी विकनेस खूप आला होता. तर डॉक्टरांनी ते सजेस्ट केलं होतं. तर अगोदर आम्ही ही साईडच्या डोअरला जी ऑरेंज कलरची बॉटल दिसते ती आणली होती, पण त्याला काय वाटायचं की ते आम्ही त्याला काही औषधच देतोय म्हणून ते पितच नव्हता, तर मग ती बॉटल तशीच राहिली. मग त्यानंतर ORSचे पाऊच आणले आणि ते बॉटलमध्ये पाणी केलं जे पाण्याच्या कलरमध्ये दिसेल, पण तरी पण टेस्टवरून त्याला सगळं समजायचं, त्यामुळे त्याने ते सुद्धा घेतलं नाही. ते सुद्धा अर्धीच्या वरती बॉटल तशीच आहे. आणि त्यानंतर त्याच्या मावशी काकांनी त्याला ते ORSचे जे पाऊचेस दिसत आहेत तुम्हाला वरती जे फ्रुटी टाईप असतात
ते आणले होते, पण त्यांनी ते सुद्धा पिले नाही, ते सुद्धा तसेच आहेत. आता हे एक एक करून आम्हाला संपवावे लागतील, किंवा मग आता नीट झाला आहे तर आता सरबतसारखं एखाद्या वेळेस पिलं तर पाहू, पिलं तर चांगलंच आहे. हे जे पाउचेस आहेत हे आता असेच पडलेले आहे. तर त्यांनी 5-6 आणले होते, पण त्याला दरवेळेस फोडून दाखवून 2-3 दाणे खराब केले असेच, आणि ते 3 राहिलेले आहेत. आणि ही एक बॉटल, आणि तो एक पूर्ण अर्धा लिटर असेल मे बी, बिस्लरीच्या बॉटल, बिस्लरीच्याच पाण्यात आम्ही ते भरून ठेवलं होतं, पण त्यांनी काही ते पिलं नाही. त्यानंतर खालच्या सेक्शनकडे आले, जी मॅट आहे ती काढून ती धुवायला घेतली, आणि जी काच आहे तर ती आज मी नाही धुणार आहे, कारण ती एवढी काही घाण नव्हती झाली. आणि जेवढं आहे थोडंफार स्टेन्स वगैरे तर ते पुसून क्लीन होईल म्हणून मग मी त्याच्या धुण्याच्या भानगडीत नाही पडले. कारण माझ्याकडनं एकदा अशी जी सगळ्यात शेवटची काच आहे ती फुटली होती, कारण मला नव्हतं माहिती ते अशी उभे ठेवली तर ती सटकते, तर एकदम अलगद पडली, पण इतकी डेंजर फुटली होती ती. त्याची खूप जास्त बारीक बारीक तुकडे, कमीत कमी 15 मिनिट ती अशी फुटत होती, म्हणजे आवाज येत होता 15 मिनिट त्याच्यातून. इतके एवढ्याशा टच झाला होता फक्त, पण त्याच्यावरून एवढे स्क्रॅच गेले होते त्याला की ते 10-15 मिनिट नुसता आवाज यायचा ते फुटण्याचा. तर त्याच्यानंतर मग मी आता ही सेकंड काच पण पुसून घेतली. त्याच्यामुळे तेव्हापासून मग मी काचांच्या बाबतीत खूप सॉफ्टली काम करते, कारण माझ्याकडनं फक्त तेवढीच एक काच फुटली, नाही तर माझं काचांच्या बाबतीत अनुभव चांगला आहे. म्हणजे काचांच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच सगळं हेच करते, कारण माझ्या घरात भरपूर काचेचं सामान आहे आणि मोस्टली माझ्याकडनं काही फुटत नाही. आणि जे फुटतं ते असंच कोणीतरी आलं किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यांच्या हातनं फुटलं, किंवा कोणाच्या दुसऱ्या माझ्या 2 जाऊ आहेत तर तसं त्यांच्याकडनं पण कधी काही फुटलेलं नाही. पण असंच कोणी एक्स्ट्राचं आलं, बहीण वगैरे, तर ते कोणाकडून काही फुटलं, लेकरांकडून काही फुटलं तर असंच फुटतात. ही निळी काच दिसते ती आम्ही रिप्लेस करून दुसरी काच बसवलेली आहे, कारण तिथं पण व्हाईट कलरचीच काच होती, पण ती माझ्याकडनं फुटली होती. तर ते अशा पद्धतीने मी इकडचं सगळं क्लीन करून घेतलं. आणि जो खालचा ट्रे आहे त्यामध्ये मी एक्स्ट्राचा जो किराणा असतो तो ठेवलेला आहे, पण तो असाच पाउचेसमध्ये ठेवला, त्याच्यामुळे तो खूप अस्तव्यस्त दिसतो आहे. पण आता नंतर त्याला छान अरेंज करून ठेवेल, आणि तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच की मी कसं काय करते मॅनेज ते. आणि आता डोअरचे जे रॅक आहे फ्रीजच्या तर ते काढून घेते, हे मी धुवून घेणार आहे, कारण याच्यामध्ये किती नाही म्हणलं ना काही ठेवण्यात जातं, डाग वगैरे पडतात, आणि त्याच्यामुळं मग डोअर क्लीन करून घेतलं. आणि मसाले वगैरे जास्त ठेवलेले आहेत, ते मी मोठा जो प्लास्टिकचा डबा दिसतो आहे त्यामध्ये तेजपत्ता वगैरे ते असतं ते ठेवलेले, कढीपत्ता वगैरे पण ह्याच सेक्शनमध्ये मी ठेवत असते. तर त्याच्यामुळे ते काढता घालता थोडाफार खराब होतंच. त्यामुळे आता मी ह्या बाकीचे पण 2 काढून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर त्याच्याचे जे साईड आहे ती पण व्यवस्थित अशी साफ करून घेते. जो स्टीलचा छोटा डबा दिसतोय ना त्यामध्ये आंबे हळद ठेवलेली आहे, जी पिल्लूला पायाला एकदा लागलं होतं, तर पाय मुडपला होता, तर तेव्हा त्याला लावायला आणली होती, तर तेवढी काही यूज झाली नाही. त्याच्यामुळं मग ती फ्रीजमध्येच ठेवली, कारण मी म्हटलं ती नंतर परत कधी लागेल हे सांगता येत नाही, आणि तोपर्यंत बाहेर ठेवली तर ती खराब नको व्हायला, म्हणून ती फ्रीजमध्येच ठेवली. आणि हळद, मसाले वगैरे, हे लाल मिरची पावडर, काळा मसाला, हे सगळं मी फ्रीजमध्येच ठेवते. जे ते व्हाईट कलरचे 2 डबे ठेवले होते त्यामध्ये ते होतं, आणि हळदीचा तर डबा दिसतोच येल्लो, तर त्यामध्ये जे मी असे मसाले वगैरे ठेवते तर ते काढता घालता थोडंसं खराब होतंच. किती नाही म्हणलं तरी घाईमध्ये काम असतं आपलं त्यामुळे ते थोडंसं खराब होतं. मग हे आता डोअर पण छान असं क्लीन करून झाले. आणि त्यानंतर मी आता हे फ्रीज तर बंदच आहे, तर असंच मी ठेवणार आहे बराचसा वेळ, कारण का त्यामधून तो साबणाचा वास नाही यावा म्हणून. आणि त्यानंतर हे सगळे आपले फ्रीजचे जे आपण बाजूला काढून ठेवलं ते सगळंसुद्धा वॉश करून ठेवलं आहे सुकण्यासाठी. आणि जे स्पाइस रॅक होते ते सुद्धा, त्याच्या सगळ्या बॉटल्स वगैरे ते सगळं जेवढं होतं ते छान वरतूनच पुसून घेतलं, कारण डीप क्लिनिंग आत्ताच केली होती 15 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे ते नाही केलं. फक्त वरची जी धूळ होती ती छान पुसून घेतली, आणि जागच्या जागी सगळं लावून दिलं. म्हणजे जे स्पाइस रॅक आहे ते असं लावून दिलं. त्याच्या मागे पिल्लूच्या खाऊचे डबे ठेवले, आणि तिथंच एक असा मोठा बाऊल ठेवलेला आहे, त्यामध्ये मी सगळे फ्रूट्स ठेवत असते. आता सध्या फ्रूट्स पण संपलेले आहेत, तर एकच ॲपल होतं तर ते मी त्यामध्ये ठेवून दिलं.
आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मला असं खूप सोपं जातं फ्रीजवरती हे ठेवलं का स्पाइस रॅक. पहिलं माझं स्पाइस रॅक ओट्यावरतीच असायचं पण ते खूप चिकट व्हायचं, म्हणून मग ते फ्रीजवरती मी ट्रान्सफर केलं. आणि आता मी आलेली आहे बाजारामध्ये मैत्रिणीसोबत. मी आता सगळा बाजार करून घेते. तर बाजार छान भरला होता. इथंच जाते मी, आमच्या गावातल्याच बाजारात. छोटासा असतो पण सगळं छान मिळतं. तर आलेली आहे मी बाजारातून. तुम्ही पाहू शकता की मला किती घाम आला आहे, कारण का गरमी खूप जास्त वाढली आहे. आणि या ठिकाणी हा आहे बाजार. तर यातले लगेच काही द्राक्ष मी पिल्लूला धुवून दिले होते खायला, पण त्याने काही खाल्ले नाही. तर आता मी हा सगळा बाजार सॉर्ट आउट करून ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी फ्रीजमध्ये कसं सगळं भाजीपाला वगैरे ऑर्गनाईज करून ठेवला आहे. तर अजून मी ना फ्रीजमध्ये सगळं, आता उन्हाळा लागला ना तर मला वाटतं की डाळी वगैरे पण थोडंसं असं वरती खराब झाल्यासारखे वाटत आहे. तर मग मी डाळी कडधान्य ते पण फ्रीजमध्येच ठेवणार आहे. तर त्याचा मी आता सगळं किराणा वगैरे भरला का मग त्यानंतर पूर्ण फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओज टाकेल. तर सध्या फक्त भाजीपालाच दाखवेल मी तुम्हाला. या ठिकाणी झालेलं आहे माझा सगळा भाजीपाला निवडून. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं मी कोथिंबीरच्या काड्या वेगळ्या निवडून ठेवल्यात आणि कोथिंबीर अशी वेगळ्या डब्यात निवडून ठेवलेली आहे. आणि इथं आहे फ्लावरसुद्धा मी असे चिरून निवडून वगैरे ठेवली आहे. त्यानंतर इथं आहे पत्ताकोबी आणि तो मागे जी डब्बा दिसतोय त्यामध्ये आहे दही. तर दही मी घरीच बनवत असते, तर ते दही यामध्ये ठेवलेलं आहे. आणि इथं भेंडी मी 1 किलो घेतलेली आहे, तर त्यामुळे 2 डब्यामध्ये भेंडीच आहे. आणि इथं या ठिकाणी आहे हिरवी मिरची आणि वांगेसुद्धा असे कट करून ठेवलेले आहेत, त्याचे देठ जे जास्तीचे असतात ते. आणि इथं या ठिकाणी आहे दूध आणि दुधाच्या मागे जो डबा दिसतोय तो वाला, त्यामध्ये जी मी ऑल इन वन ग्रेव्ही बनवून ठेवते इन्स्टंट भाज्यांसाठी, ती ग्रेव्ही त्यामध्ये ठेवली आहे. आणि इथं लास्ट सेक्शनमध्ये आहे काकडी. या काकडीचं जे जास्त असल्यामुळे त्यांचे डब्याचे झाकणच लागत नव्हते टोमॅटो काकडीचे, तर मग त्यामुळे असेच ठेवलेत. आणि या ठिकाणी आहे या डब्यामध्ये शेवग्याच्या शेंगा मी अशा कापून चिरून ठेवलेल्या आहेत. तर त्या भाजी करते वेळी घ्यायच्या आणि डायरेक्ट भाजीच करायची, अशा पद्धतीने फ्रीज आत्ता तर सेट केले. पण नंतर आता परत यामध्ये मी चेंजेस करणार आहे. डाळी आणि कडधान्य वगैरे आता फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे, तर मी ह्या सेक्शनमध्येच ठेवेल. तर आता सध्या फक्त पॅकेट्स वगैरे ठेवलेले आहेत, तर त्या सेक्शनमध्येच मी डाळींचे डबे आणि कडधान्याचे डबे व्यवस्थित अरेंज करून ठेवेल. आणि तसं तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ. तर स्टे ट्यून आणि पहा मी कसं ऑर्गनाईज करते ते, आणि सध्या मी कसं काय ठेवलेलं आहे ते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.